नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील सर्वात महत्त्वाची एकादशी म्हणजे देवउठणी एकादशी किंवा तिला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात। बघा, नावावरून कळते की देवउठणी म्हणजे या दिवशी आपण देवाला जागे करतो। प्रबोधिनीचा अर्थही तोच आहे की जागे करणे, म्हणजे बोध ज्ञान देऊन जागे करणे, ज्ञानाने जागे करणे, म्हणून याला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात। या एकादशीचे असे पुण्यफळ आहे, असा लाभ आहे की आपल्या आतमध्ये जे भगवान सुषुप्त अवस्थेत आहेत, म्हणजे ज्यांना आपण जाणत नाही, त्या देवाला आतल्या आत जागृत करायचं आहे। अथवा जर भगवान जागृत आहेत तर आपण स्वतः जागृत व्हावे। तर ही प्रबोधिनी एकादशी नेमकी कधी साजरी करायची आहे? कारण की कसं झालंय बघा की यंदा 1 नोव्हेंबर शनिवारी आणि 2 नोव्हेंबर रविवारी या 2 तारखेमध्ये ही एकादशी विभागली गेलेली आहे आणि त्यामुळे नेमकी आपल्याला कधी ही एकादशी साजरी करायची आहे, तसेच पूजापाठ उपवास जे काही असेल एकादशीचे ते संपूर्ण कधी करायचं आहे, तसेच पारण तिथी सेवा याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे, तसेच सविस्तर माहिती देणार आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला पूजापाठ कशा पद्धतीने करायचा आहे, सोबतच आपल्याला या दिवशी सगळ्यात महत्त्वाची ज्या सेवा असतात, सेवेला बघा जास्त महत्त्व असतं आणि त्या सेवा कुठल्या करायच्या आहेत याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि त्यासाठी नक्की व्हिडिओ हा संपूर्ण बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ही व्यवस्थित कळेल। बघा, वर्षभरामध्ये 2 एकादशी खूप महत्त्वाच्या असतात, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी। जर आपण या दिवशी 1 दिवसाचं जरी व्रत केलं, उपवास जरी केला, सेवा जरी केल्या, तरी सुद्धा आपल्याला वर्षभरामध्ये 24 एकादशी असतात ना, तर त्याचं संपूर्ण फळप्राप्ती ही आपल्याला मिळत असते। 1 नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशी म्हणजे स्मार्त एकादशी आहे आणि 2 नोव्हेंबरला भागवत एकादशी, सोबतच पंढरपूर यात्रा, चातुर्मास्य समाप्ती, तुलसी विवाहारंभ असं कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे। आपल्याला आता मी इथं थोडं तुम्हाला सविस्तर सांगते। तर बघा, दिनदर्शिकेनुसार पाहिलं असता प्रबोधिनी एकादशी किंवा जिला स्मार्त एकादशी म्हटलं जातं, ती म्हणजे काय, तर जी तिथी आहे ती तिथी जी उदय तिथी पाहत नाही, म्हणजे ती सूर्योदय पाहत नाही, तिला स्मार्त एकादशी म्हटलं जातं। म्हणजे काय, तर 1 नोव्हेंबरला सकाळी 9:11 ती एकादशी तिथी सुरू होईल आणि त्यामुळे 1 तारखेची जी काही तिथी आहे एकादशी तिथी ही सूर्योदय पाहणार नाही। सोबत 2 तारखेची जी काही तिथी आहे भागवत एकादशी, तर त्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:31 पर्यंत ती तिथी राहील आणि त्यामुळे 2 तारखेला सकाळी सूर्योदय जो आहे तो ही तिथी पाहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला 2 तारखेला एकादशीचं व्रत हे करायचं आहे। बघा, स्मार्त एकादशी कोण पाळतं, तर जे शैवपंथी आहेत ते स्मार्त एकादशी करतात। जे वेद पुराणावर त्यांचा जास्त भर आहे, विश्वास ठेवतात, ते स्मार्त एकादशीचं पालन करतात। आणि भागवत एकादशी म्हणजे जे वैष्णवपंथी आहेत, जे विष्णू भक्त आहेत, जे सांसारिक आहेत, जे एकादशीचं व्रत करतात, जे पंढरपूरला यात्रेला वगैरे जातात, ते सगळेजण हे आहेत तर ते उदय तिथी मानतात आणि उदय तिथी ही 2 तारखेला आलेले आहे। त्यामुळे आपल्याला जे एकादशीचं काही व्रत आहे, ज्यांचं प्रत्येक एकादशीला व्रत असतं, उपवास असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कार्तिकी एकादशीचं जे काही व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, त्यांनी 2 नोव्हेंबरलाच करायचं आहे। परत सांगते, 2 नोव्हेंबरला आपल्याला उदय तिथीनुसार आपल्याला भागवत एकादशी तिथी आपल्याला त्या दिवशी साजरी करायची आहे। व्रत असेल, उपवास असेल, दर्शन असेल, नैवेद्य, आरती, सर्व काही गोष्टी आपल्याला 2 नोव्हेंबरलाच करायच्या आहेत। तसेच बघा, व्रत सोडण्याची वेळ जी आहे, म्हणजे व्रत म्हणजे पारण करण्याचा जो वेळ आहे तो 3 नोव्हेंबर सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 8:46 दरम्यान राहील। तसेच बघा, 1 नोव्हेंबरची एकादशी ही दशमी युक्त आहे, त्यामुळे या दिवशी तुम्हाला व्रत उपवास करायचा नाही। या दिवशी तुम्हाला फक्त एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला आहारात तांदूळ म्हणजे भात खायचा नाही आणि पारणे सोडताना देखील आपल्याला भात खायचा नसतो। व्रत उपवास तुम्हाला 2 नोव्हेंबरलाच करायचा आहे। दशमीने युक्त असलेली एकादशी व्रत का करू नये याचं कारण भगवान विष्णू सांगतात। पूर्व काळात गांधारीने म्हणजे कौरवाची माता, दुर्योधनाची माता, दशमीयुक्त एकादशीच्या दिवशी जी यावर्षी 1 तारखेला आहे व्रत उपवास केले होते आणि त्यामुळे गांधारीचे 100 पुत्र मृत झाले आणि म्हणून दशमी वेद असलेली एकादशी टाळावी। तसेच 2 नोव्हेंबरच्या एकादशीची एक खास मोठी गोष्ट आहे, ही एकादशी त्रिस्पर्श एकादशी आहे। त्रिस्पर्श एकादशी म्हणजे काय? त्रिस्पर्श एकादशी म्हणजे अशी एकादशी ज्या दिवशी सकाळच्या वेळी एकादशी तिथी राहते,
पूर्ण दिवसभर द्वादशी तिथी राहते आणि जेव्हा हे व्रत समाप्त होणार असतं शेवटच्या काळात, तेव्हा त्रयोदशी तिथीचा स्पर्श होतो. म्हणजेच आपण एका दिवसाचा व्रत उपवास करतो आणि त्यात एकादशी तिथी, द्वादशी तिथी आणि त्रयोदशी तिथी यांचा समावेश होतो. म्हणून याला त्रिस्पर्शा एकादशी म्हणतात. मी स्वतः अनेक वर्षापासून एकादशीचे व्रत करत आहे, पण त्रिस्पर्शा एकादशी कधीतरीच येते, ती दरवेळी येत नाही. यावर्षी 2025 मध्ये 2 नोव्हेंबरला ही त्रिस्पर्शा एकादशी येत आहे. तिची महती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. बघा, शास्त्रामध्ये त्रिस्पर्शाचा महिमा सांगितलेला आहे. येथे मी अगदी थोडक्यात सांगत आहे, पण त्रिस्पर्शा एकादशीचा महिमा खूप खूप मोठा आहे. बघा, ही तिथी सद्गती देणारी. एकाच त्रिस्पर्शा उपवासाने हजारो करोडो पाप आणि शेकडो करोडो हत्यांचा नाश होतो. अत्यंत दुर्मिळ ही एकादशी मोठ्या पुण्याईने आणि शेकडो मन्वंतरानंतरच प्राप्त होते. आता जाणून घेऊ या दिवशी आपल्याला व्रताचं पालन कसं करायचं आहे. तर या दिवशी व्रताचं पालन म्हणजे आपण सांगू इच्छिते, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, आपलं घर वगैरे सगळं काही स्वच्छ करायचं आहे, अंगण स्वच्छ करायचं आहे, आपला जो उंबरठा आहे, प्रवेशद्वार आहे ते पण स्वच्छ करायचं आहे. आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरू नका, कारण की या दिवशी आपले भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत ते 4 महिन्याच्या योगनिद्रेतून ते जागे होणार आहेत आणि या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी सोबत पूजा अर्चाही केली जाते. सोबतच श्रीहरी विठ्ठल आहेत आणि रुक्मिणी माता यांची सुद्धा पूजा अर्चा या दिवशी केली जात असते. त्यामुळे या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आहे. या गोष्टी करायच्याच आहेत. तसेच या दिवशी सूर्याला देखील अर्घ्य द्यायला विसरू नका. रोज दिलं तर अतिशय उत्तम, पण जे विशिष्ट तिथी असतात त्या दिवशी तरी आपल्याला सूर्याला अर्घ्य हे द्यायला विसरायचं नाही आहे. तसेच तुळशीला देखील तुपाचा दिवा, हळदी कुंकू, अक्षता या अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आता आपल्या देवघरामध्ये जर आपल्या विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा जे आपले भगवान विष्णू जे काही म्हणजे अवतार आहेत, बाळकृष्णांची मूर्ती, पांडुरंगांची मूर्ती किंवा फोटो, तर त्यांच्यावरती आपल्याला अभिषेक हा करायचा आहे. या दिवशी आपल्याला पूजा अर्चा बाकी देवी देवतांची झाली की आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंचा जो काही अवतारांची जी काही मूर्ती, फोटो असेल ते तुम्हाला ताम्हणामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्हाला पाण्याने, पंचामृताने, परत साध्या पाण्याने अभिषेक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. किंवा पांडुरंगांची मूर्ती असेल तर पांडुरंगाचा मंत्र तुम्ही म्हणून अभिषेक करायचा आहे. पण बघा, या दिवशी पुरुष सूक्ताला जास्तीत जास्त महत्व आहे. त्यामुळे पुरुष सूक्तमचा या दिवशी त्यांच्यावर अभिषेक करायला विसरू नका. 1 वेळेस किंवा 16 वेळेस तुम्हाला पुरुष सूक्तमचा अभिषेक करायचाच आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असू द्या, बाळकृष्णांची मूर्ती असू द्या, नक्कीच त्यांच्यावरती पुरुष सूक्तमचा अभिषेक हा तुम्हाला करायचा आहे. आता हे केल्यानंतर तुम्हाला ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. मूर्ती वगैरे आणि त्याच्या जागेवर त्यांना स्थापन करायचं आहे देवघरामध्ये. आणि या दिवशी जर जमलंच ना, नक्कीच त्यांना पिवळी वस्त्र, पिवळी फुलं अर्पण करायला विसरू नका. आणि नैवेद्यामध्ये दूध साखरेचा नैवेद्य, गोड नैवेद्य, पिवळी मिठाई, पिवळे केळ, जे काही पिवळं तुम्हाला असेल, कारण की पिवळा रंग हा भगवान विष्णूंना खूप जास्त प्रिय आहे. त्यामुळे सांगते आहे. आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मींची सुद्धा सेवा, पूजा अर्चा करायची असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मींची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र जर असेल तर त्यांच्यावरती देखील अभिषेक करायला विसरू नका. श्री सुक्तमचा 1 वेळेस पठण करून तुम्हाला त्यांचा अभिषेक करायचा आहे. श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर ते केल्यानंतर तुम्हाला ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. श्रीयंत्र आणि मूर्ती आणि देवघरामध्ये ती स्थापन करायची आहे. आणि त्यांना देखील लाल फूल, लाल वस्त्र या दिवशी अर्पण करायला विसरू नका. आणि सोबतच कमळगट्ट्याची माळ सुद्धा श्रीयंत्रावर ठेवायला विसरायचं नाही आहे. तर या दिवशी तुम्हाला श्रीयंत्रावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर जर तुम्हाला कुंकुमार्चन करता आले, अतिशय उत्तम, नक्की करायला विसरू नका. कारण की कसं असतं, जिथे जिथे श्रीहरी विष्णूंची सेवा होत असते त्या ठिकाणी माता लक्ष्मींची सुद्धा सेवा ही व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून सांगते की या दिवशी जोडीने त्यांची सेवा करा. जोडीने म्हणजे त्या दोघांची आपल्याला पूजा अर्चा सोबत करायची आहे. श्री सुक्ताचं पाठ करून कुंकुमार्चन करा किंवा 1 वेळ जरी पठण केलं तरी सुद्धा चालेल.
तसेच महालक्ष्मीचा मंत्र म्हणून किंवा नरवाण मंत्र म्हणून जरी आपण श्रीयंत्रावर जर कुंकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम, पण या सर्व गोष्टी करायला विसरू नका। आता या गोष्टी नक्की करा। हे केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकादशीचं व्रत जर तुम्ही या दिवशी केलं, आता भले तुम्ही बाकीच्या एकादशीचं व्रत करत नसाल, पालन करत नसाल तर नक्कीच काही हरकत नाही, पण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी उपवास हा केलाच गेला पाहिजे। नक्कीच या दिवशी उपवास केला तर तुम्हाला 24 एकादशीचं पूर्णपणे फळ हे प्राप्त होत असतं। आता उपवास कसा करावा? आता दिवसभर आपल्याला फक्त फलाहार घ्यायचा असतो, उपवासाचे पदार्थ वगैरे खायचे असतात आणि काही सुद्धा जेवण करायचं नसतं। तसेच उपवासाचं म्हणजे एकादशीचे जे काही पारण असतं ते दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचं असतं, दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं असतं आणि त्यामुळे दिवसभर आपल्याला फलाहार, उपवासाचे पदार्थ वगैरे या दिवशी या गोष्टी खायच्या असतात। आता ज्यांना उपवास करणं शक्य नाही आहे, तब्येतीनुसार उपवास करणं शक्य नसेल, त्यांनी सेवा तर नक्कीच करायच्या आहेत। तसेच उपवासाच्या आहारामध्ये साबुदाणा, राजगिरा, शेंगदाणे, बटाटे, रताळे, फळे, दूध, दही आणि शेंदा मीठ वापरू शकता। या दिवशी मात्र दिवसभर भगवत चिंतन करावं। आता एकादशीचं व्रत हे द्वादशी तिथीला पारण केल्यानंतर पूर्ण मानलं जातं। ज्यांनी उपवास करणार आहे त्यांनी सेवा पण करायची आहेत। तुम्हाला विष्णू सहस्रनामावली, भगवान विष्णूंची 1001 नावं घ्यायची आहेत। विष्णू सहस्रनाम, विष्णू गायत्री मंत्र आणि पांडुरंगाचा जो मंत्र आहे किंवा इतरही सेवा तुम्ही करू शकता। तसेच या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी देखील घालायचं नाही आहे। या दिवशी तुळशी मातेला सुद्धा उपवास असतो आपल्या श्रीहरी विष्णूंसाठी एकादशीचा, आणि त्यामुळे त्या दिवशी आपल्याला तुळशीच्या झाडाला स्पर्श देखील करायचा नाही, तुळशीच्या झाडाला पाणी देखील टाकायचं नाही। तुळशी मातेला आपल्याला लांबूनच हळदी, कुंकू आणि अगरबत्ती, फुले ही अर्पण करायची आहेत। सकाळी सकाळी ह्या गोष्टी करायच्या आहेत। तसे तुळशी मातेला तुपाचा दिवा देखील आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी लावायचा आहे। तसे तुळशीपत्र या दिवशी चुकूनही तोडू नका, याचा नक्की दोष लागू शकतो। या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुळशीपत्र आणि मंजुळा नक्कीच व्हायला विसरू नका आणि फक्त घरातील तुळस तोडू नका। त्या दिवशी सकाळी सकाळी आदल्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र, मंजुळा वगैरे आणून घ्या आणि मग त्या तुम्ही या दिवशी वाहू शकता। तसेच बघा, या चातुर्मासाच्या काळामध्ये म्हणजे श्रावण महिन्यापासून किंवा आषाढी एकादशीपासून ते आता आपले जे चातुर्मासाची समाप्ती जी होणार आहे ती येणाऱ्या कार्तिकी एकादशीला, ज्याला देव उठणी एकादशी म्हटलं जातं, सोबतच प्रबोधिनी एकादशी देखील म्हटलं जातं, तर या दिवशी आपल्या चातुर्मासाची समाप्ती होणार आहे। आता चातुर्मासाच्या काळामध्ये भरपूर जणांनी विविध प्रकारचे उपवास, पारायणे, विविध प्रकारचे व्रत वैकल्याला सुरुवात केली होती। त्याची समाप्ती आणि उद्यापन देखील आपल्याला या देवउठणी एकादशीलाच करायचं असतं। आता ही देवउठणी एकादशी जी आहे, ज्याला कार्तिकी एकादशी देखील म्हटलं जातं, ज्याला देवउठणी एकादशी देखील म्हणतात, कारण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेतून जागे होतात, चातुर्मास संपतो आणि लग्न, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यांना देखील सुरुवात होते। तसेच या दिवशी सकाळी 2 नोव्हेंबरला तुळशी विवाह करायचा आहे। या दिवशी रात्री जागरण करण्याची देखील महती आहे। तसेच देवघरात तसेच तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावा, जो रात्रभर जळत राहील। तसेच जागरणात भगवान नामाचं कीर्तन, भजन, जप आणि सत्संग ऐकावा। तसेच या दिवशी केलेले सर्व सत्कर्म अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हटले जातात। त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करावी। मन, वाणी आणि कर्माने केलेली सर्व पापे जागरण केल्यामुळे भगवान गोविंद हे नष्ट करतात। शक्य असल्यास पूर्ण रात्र नाहीतर किमान रात्री 12:30 ते 1 वाजेपर्यंत म्हणजे या निषिद्ध काळात कमीत कमी जागरण करावे। तसेच चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या पुण्याहून 1000 पट अधिक पुण्य प्रबोधिनी एकादशीला जागरण केल्यामुळे मिळतं। बघा, एवढी ही एकादशीची मोठी महिमा आहे। बघा, या दिवशी कापुराने आरती करायला देखील विसरायची नाहीये। भगवान गोविंद पापांचा नाश करतात। मन, वचन आणि कर्म या तिन्ही मार्गांनी झालेले पाप ते नष्ट करतात आणि त्यामुळे मनात कोणतेही वाईट चिंतने, याचे असे व्हावे, त्याचे तसे व्हावे असं मनात अजिबात आणू नये। तसेच कोणाला अपशब्द बोलणे, संतांची निंदा करणे अशा वाईट गोष्टी देखील करू नये। तसेच वाईट विचार देखील करू नये। भगवान स्वतः सांगत आहेत की हरिप्रबोधिनी एकादशीच्या दिवशी केवळ जागरण केल्याने, विष्णूंची सेवा केल्याने सर्व पापांचा नाश होतो। चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या वेळी मिळणाऱ्या पुण्यापेक्षा 1000 पटीने अधिक पुण्य हे प्रबोधिनी एकादशीला जागरण केल्यामुळे मिळत असते। आता बघा, जागरण म्हणजे काय?
तर जागरण म्हणजे केवळ जागे राहणे नाही, तर बघा जागरण करताना आपल्याला टीव्ही पाहायचा नाही, जे टीव्ही पाहू नये, चित्रपट लावू नये, तसे देवांचे चिंतन, देवांच्या कथांचे श्रवण मनन करावे आणि आपल्या विष्णूंची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपल्या भगवान विष्णूंची करावी. तसे देवांच्या नामांचा जप, कीर्तन, भजन, ध्यान करावे. प्रबोधिनी एकादशीला केलेले स्नान, दान, जप आणि होम हे करोडो पट फळ देतात. तुम्ही विसरता कामा नाही. बघा, कापुराने आरती आवर्जून करावी. तुमच्या घरातील नारायण, विष्णूजी, गोपाळ, लड्डू गोपाळ, शालिग्राम यांची कापुराने आरती करा आणि यामुळे वर्षभर अकाली मृत्यूपासून आपले संरक्षण होते आणि मोठ्या दुर्घटना देखील नष्ट होतात. तसेच 1 तारीख आणि 2 तारखेला आपल्याला तांदूळ म्हणजेच भात खाणे टाळायचं आहे. धन आणि धान्य प्रदान करणारी आणि सर्वश्रेष्ठ पुण्य देणारी प्रबोधिनी एकादशीचे भक्तिपूर्वक उपास करणाऱ्याला कोणतीही वस्तू दुर्लभ राहत नाही. तर ही एकादशी तिथी कशी साजरी करायची याची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.